नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. शांततापूर्ण निदर्शनांसाठी सीजेपीचे देशव्यापी आवाहन. प्रत्येक जिल्हा एक दिवस एक मागणी या उपक्रमातून विविध ठिकाणी आंदोलन केले जाणार. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील आंदोलनाच्या निषेधार्थ अमरावतीत भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस भवनासमोर निदर्शने. काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. विद्यार्थी आंदोलनावर करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ केलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळपासून शहरात कडकडीत बंद. धाराशिव शहरात वैयक्तिक भांडणावरून दगडफेकीची घटना. धारासूर मर्दिनी प्रवेशद्वाराजवळ 2 गटात एकमेकांवर दगडफेक. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. राहुरी शहरातील वादग्रस्त बुवासिंद बाबा देवस्थानात पूजा आरतीवर बंदीचा फलक. सर्वांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे प्रशासनाचे आवाहन. वंचितच्या नांदेड बंदला संमिश्र प्रतिसाद. बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या बस फेऱ्या रद्द. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क. नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. चणकापूर धरणातून गिरणा नदी पात्रात 12,854 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवनजवळ पूर्णा नदी परिसरात ट्रक आणि बोलेरो पिकअपची समोरासमोर जोरदार धडक. दोन्ही चालक गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. दिल्लीतील लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद. अकोल्यातील मूर्तिजापुरात बंदला हिंसक वळण. दुकानांची तोडफोड. महाराष्ट्र बंदला राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरात उत्स्फूर्त प्रतिसाद. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर. पुण्यातील गुलटेकडी झालेल्या आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकर यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन. दिल्ली आंदोलन प्रकरणी अमरावती जिल्ह्यात आज बंदची हाक. ग्रामीण भागातील तिवसा आणि दर्यापूर शहर कडकडीत बंद. अंबरनाथमध्ये उड्डाणपुलावर बसवलेले पेव्हर ब्लॉक रस्त्याशी समतोल नसल्याने वाहनधारकांची गैरसोय. खड्ड्यांच्या समस्येत आणखी भर. नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर. नदीकाठच्या मंदिरात झोपलेले 3 जण पाण्यात अडकले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. 10 वर्षात 1000 वेळा पेपर लीक कसा होतो? काल चोरांच्या उलट्या बोंबा पाहिल्या. तरुणांचा आक्रोश दाबण्याचा सरकारने प्रयत्न केलाय. पोलिसांनी कायदा हाती घेणं हे दुर्दैवी. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. दिल्लीतील लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी दौंड तालुक्यातील पाटस येथे निषेध मोर्चाचे आयोजन. मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. क्रांती चौकात मोठा फौजफाटा तैनात. बुलढाणा शहरासह जिल्ह्यात इतर ठिकाणीही कडकडीत बंद. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहरातील व्यापाऱ्यांना आणि आस्थापनांना बंद करण्याचं आवाहन. दिल्लीतील लाठीमाराविरोधात बीडमध्ये कडकडीत बंद. संतापलेल्या बीडकरांनी बाजारपेठा ठेवल्या बंद. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.